नमस्कार मित्रांनो, आपण आज चाललेलो आहे आज सिद्धिविनायकच्या दर्शनला आणि अशा तऱ्हेने सकाळी उठून 3-3:30ला मी रेडी होऊन निघालेलो आहे आपली धनोला स्टार्टर मारून. तर आपण खारघरमधनं आता खारघर स्टेशनपर्यंत जायचं. सगळं खारघर लागते बाबा. आणि अशा रीती आपण पोचलो खारघर स्टेशनला आणि आपली धन्नो गेली मस्तपैकी हे बघा कशी चकचकीत दिसते एकदम आपली धन्नोचा नाद करायचा ना. आणि आपण आलो आता खारघर स्टेशनला एंट्री मारली. हॉरर स्टोरीसारखं वाटतं थोडं बुध बंगला स्टेशन. बट ठीक आहे, चालायचं. सगळीच पार्टी बघा 3:57 झालेले आहेत. 4:05ची आपली ट्रेन आहे. ट्रेनची आपण फुल वाट पाहत आहे. म्हटलं जरा व्हिडिओ बनवूया, जरा बघूया कसं दिसतोय. झोपेत आहे बट ठीक आहे, इग्नोर करा. व्ह्यू बघा फक्त मित्रांनो, व्ह्यू बघा. ट्रेनची वाट पाहत कंटाळा आला आणि शेवटी ट्रेन आली आपली 4:05ची 4:14ला. बघू शकता मुंबई लोकल किती लेट आहे. चालायचं. चढलो ट्रेनमध्ये आणि अशा रीतीने अजून एक प्रवासी चढला आहे जुईनगर स्टेशनला वाचल्या आम्हाला पोचता 4:23. मस्तपैकी ट्रेन गजगजीत भरली. वाशीचा पूल केला आम्ही क्रॉस. आता अजून मानखुर्द, गोवंडी हे सगळे स्टेशन आपले बाकी आहेत. तर उत्सुकता तर खूप वाढलेली आहे, कधी पोचेल हा वाशी ब्रिजचा व्ह्यू. नजारा बघा मित्रांनो, नजारा एकदम खतरी, अंगाला काट ये ना ग बाबा. मस्त व्ह्यू. आता सकाळी माहिती आहे मित्रांनो, अशा रीतीने आम्ही मानखुर्द क्रॉस करून कुर्ल्याला उतरलो. एकदाचा कुर्ल्याला उतरलो, तिकडं दादर ट्रेन पकडली. वरतून चढून आम्ही क्रॉस केले तर आलो आहे आम्ही दादरला. ट्रेन पकडायला आलो आहे आम्ही वरती. दादरची ट्रेन 4:54ची आहे आमची. आणि अशा रीतीने आम्ही पोचलो दादर. बघा कधी ब्युटिफुल आहे. दादरच्या स्कायवॉकवर आलो. असं जरा आपली माणसं दिसली की बरं वाटते. मोकळं स्टेशन बघून भीती वाटत. ठीक आहे, आला फुल बाजार दादरचा. दादरच्या फुल बाजारला आम्ही उतरलो. खरं जायचं कुठं आम्हाला झालं कन्फ्यूज. आम्ही तिकडं सरळ निघालो तर आम्हाला टॅक्सी दिसली. टॅक्सी पकडली. मामा म्हणले 100 रुपये घेऊ. चला या गणपती बाप्पाचं नाव आणि चला गणपती बाप्पा मोरया. मामा बी लाईक लोकल स्टोरी. टेन्शन कशाला घेतो भाऊ, पोचवतो तुला. आईला टेन्शन आहे. गोळीघर जाऊ आपण, गोळीघर. समजदार को इशारा कॉफी. मामा होते आपले हार्ड ड्रायव्हर. 4 डोळे घालून मस्तपैकी 2 डोळ्याने बघून चालवत होते. भीती वाटत होती बट मामा मस्त ड्रायव्हर होते. मस्तपैकी आम्ही चिल मोडमध्ये चालवलो. अशा रीतीने आम्ही पोचलो सिद्धिविनायकमध्ये मारली एंट्री. पहिले घेतले बाहेरून दर्शन बाप्पाचे. दर्शन झाले, बाहेरचे दर्शन झाले. मग आम्ही निघालो आतमध्ये निघाल्यावर बघितले खूप मोठे लाईन. म्हटलं मूग दर्शन घेऊया. त्यासाठी पहिला आम्ही पादुका ठेवायला आलो इकडं. पादुका ठेवल्या. एंट्री मस्त गेटवर मारली. मस्त बघू शकता माझ्या हातात मस्त फूल आहे देवासाठी. देवाचं बघू शकता कसं दर्शन चालू आहे. मस्त असा व्ह्यू होता. गर्दी काही कमी नव्हती. आम्ही आलो. इथं हनुमान मंदिर आहे. इथं आहे गणपती देवाचं आपलं सिद्धिविनायक मंदिरचं मेन एंट्रन्स. बाप्पा एवढे क्लिअर दिसणार नाही तुम्हाला, वाटतं तुम्ही पण दर्शन घेऊ शकता. दर्शन झाले. हनुमान देवाचे पण दर्शन झाले, जे सिद्धिविनायक मंदिरमध्येच आहे बाजूलाच. मस्त आमचं छान असं दर्शन झालं. हनुमान देवाचं पण, सिद्धिविनायक गणपती बाप्पाचं पण बघू शकता तुम्ही. स्क्रीनची फुटेज आहे. दर्शन झालेलं आमचं चांगलं. बाहेर आलो परत आणि स्क्रीनवरचं दर्शन घेतलं आम्ही. बाहेर आल्यावर आमचे फोटो काढले. इथं आम्हाला एक भेटतो चांगला आमचा मित्र गोलूने घातलेले लाल कपडे आणि कसा गोल मोठा लाडू दिसत होता. पुन्हा आम्ही हरवलं इथं सिद्धिविनायकमध्ये. जायचं तरी कुठं, इथून जाऊ बाहेर का तिथून जाऊ बाहेर, काही कळलं नसं झालेलं. शेवटी रस्ता बघितला कुठून जायचं आहे आणि निघालो बाहेरनं. बघा गणपती सिद्धिविनायक मंदिर किती भारी दिसतं मित्रांनो. भेटूया नेक्स्ट.